यानंतर बातमी आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बेजबाबदारपणे वागणाऱ्या मुंबईकरांची। एकीकडे लॉकडाऊनची टांगती तलवार आहे राज्यावर, तर दुसरीकडे मुंबईकर मात्र ऐकायला तयार नाहीये, ते गर्दी करताना पाहायला मिळतात। कोरोना महामारीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार असतानाही मुंबईकर मात्र किती बेफिकीर आहेत याची जळजळीत सत्य समोर आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला असतानाही हजारो मुंबईकर त्यांच्या आव्हानाकडे पाठ फिरवत असल्याचं पाहायला मिळतंय। दादरच्या भाजी मार्केट मध्ये उसळणारी गर्दी कमी झालेली दिसत नाहीये, तर अजूनही लोक तिथे जमताना पाहायला मिळतात। दादरच्या भाजी मार्केट मध्ये उसळणारी ही गर्दी कमी की काय, त्यात आता भर पडलेली आहे शिवाजी पार्क मध्ये अवतरलेल्या तरुणाईची। रविवारची संधी साधत हजारोंच्या संख्येने लहान मुलं आणि तरुण शिवाजी पार्क मध्ये जमल्याचं पाहायला मिळतंय। ते तिथे क्रिकेट खेळत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। यावेळी या तरुणांच्या चेहऱ्यावर ना मास्क पाहायला मिळतोय, नाही सोशल डिस्टन्सिंगचं भान त्यांना राहिलेलं आहे। त्यामुळे अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे कोरोनाचा विस्फोट होणं निश्चितच मानलं जात आहे। तर वारंवार सांगून सुद्धा लोक अशा प्रकारे गर्दी करतायत, त्यामुळे कोरोना कसा थांबणार, कोरोनाला कसं रोखणार असा प्रश्न इथं विचारला जातोय। तर मुंबईकरांनी आता तरी सुधारा असंच म्हणण्याची वेळ ओढावली आहे। दादरमध्ये एकीकडे गर्दी होत असताना दुसरीकडे शिवाजी पार्क मधील ही दृश्य समोर आलेली आहेत। तर यावरून आपल्या लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोक जमलेले पाहायला मिळत आहेत। लहान मुलं आणि तरुण मंडळी इथं जमलेली पाहायला मिळते। त्यांच्या तोंडाला ना मास्क आहे ना सोशल डिस्टन्सिंगचं भान त्यांना राहिलेलं आहे। त्यामुळे कोरोना कसा थांबवणार असा प्रश्न विचारला जातोय। तर ही दृश्य आपण बघू शकता, शिवाजी पार्क मधील ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे लॉकडाऊनचं सुतोवाच करण्यात आला आहे, मग लॉकडाऊन नकोय अशी भावना प्रत्येक जण व्यक्त करतोय। लॉकडाऊन नकोय तर मग कोरोना नियमांचं पालन का करत नाही असा प्रश्न इथं विचारला जातोय। दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेले आहेत, तसं सुतोवाच त्यांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला आहे। तर लोकांशी, जनतेशी संवाद साधल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांचे संपादक, मालक, वितरक, व्यायामशाळा चालक, मराठी नाट्य निर्माता संघ तसंच त्यानंतर राज्यातील मल्टीप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधलाय। या सर्व संवादामध्ये मुख्यमंत्री ठाकरेंनी आधी जीव महत्त्वाचा आहे मग काम अशीच मांडणी करत संभाव्य कठोर निर्णयासाठी सर्वांची मानसिक तयारी केली। अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे यावर मी बोलणार नाही, मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे असं पुन्हा एकदा स्पष्ट उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनचे संकेत दिलेले आहेत।